हरे गुरुभ्यो नमः. अरे, सर्वनामापि भगवान् सर्वशक्तिश्च सर्ववित् ब्रह्म रुद्रादि जीवेभ्यो जडेभ्यः सदानन्तः सान्द्रानन्दैकरूपकः परमात्मा सगळ्या नावानी जरी वाच्य असला तरी देखील सर्वशक्तिश्च सगळ्यांना जी शक्ती असते त्याच्यापेक्षाही जास्त शक्ती सगळ्या प्रकारची शक्ती परमात्माची आहे. सर्व इतर सर्वांच्या बद्दल जाणणारा आहे. ब्रह्मा रुद्र इत्यादी जीवांच्या पेक्षाही जड लोकांच्या पेक्षाही पेक्षाही लक्ष्मीपेक्षाही भिन्न आहे. व्यतिरिक्त हा सदा आनंद हा अनंत आहे. अनंत गुणांनी परिपूर्ण आहे. अनंत रूपाने युक्त आहे. सांद्र आनंद एक रूपदा सांद्र असणाऱ्या म्हणजे घट्ट असणाऱ्याच्या आनंदाचा एकच रूप आहे. आनंदाचं एकच रूप येतो. दुसरे त्याचे तुकडे तुकडे इकडे झालेले आहेत असं नाही. तस्यैव मुख्यनामानि समाकृष्य इतरे इतरेष्वपि त्याचेच सगळे मुख्य नाव आहेत. आता त्याचं आकर्षण करून त्याच्यात ते काही काढून तुकडे काढून दुसऱ्या लोकांना मिळाले असं नाही. त्याच्यातलं काढलेलं नाहीये. हम्म. हे तर इतरेष्वपि दुसऱ्यांच्या मध्ये देखील ते कोणा दिसून येतात. एवढं उपचारात हा दिसून येतात. पण ते असतात परमात्म्याचे. प्रवर्तनते व्यवहार प्रसिद्धे व्यवहाराची सिद्धी व्हावी याकरता म्हणून दुसरीकडे दिसून येतात. तथैव सर्वनामापि प्रवर्तन्ते च मारुते आणि मारुत म्हणजे वायुदेवांच्या मध्ये देखील सगळे नाव लागू होतात. न तावन् मुख्य वृत्ती परममुख्य वृत्तीने जरी नसले तरी देखील दुसऱ्यांच्या हिशोबाने दुसऱ्यांच्या दृष्टीने मुख्य वृत्तीने वायुदेव देखील वाच्य आहे. मुख्यतः सर्व नामातु विष्णुरेकोन चापरः मुख्यतः सगळ्या नावाने विष्णू परमात्मा एकटाच वाचक आहे. दुसरे कोणी नाही. तस्मात प्राणादि शब्दाश्च विष्णावेवही मुख्यतः म्हणून प्राणादिक सगळे शब्द देखील विष्णू परमात्म्यामध्ये मुख्यतः वाच्यत्व आहे. मुख्यतः लागू होतात. दुसऱ्यांच्या दृष्टीने वायूमध्ये देखील मुख्य वृत्तीने दिसून येतात. वायू सूर्यामध्ये राहून तपत्येत जगत तिन्ही प्रकारच्या जगांना जे आहे तप्त करत असतो. आज्ञेव हरे हे वायू हो शक्त्या परमात्म्याच्या आज्ञेमुळेच वायू देखील सर्व शक्तीने युक्त होऊन सूर्याच्या मध्ये राहून तप्त होत असतो इत्यादी. न प्रसिद्ध सूर्यस्य तापशक्ती रीती ज्ञापयितो प्रसिद्ध असणाऱ्या सूर्यामध्ये जी तापशक्ती आहे ती नाही. ती मुख्य वायुदेवांचीच आहे. प्राणोविशेष येशतपती म्हणून सांगितलेलं आहे. हा प्राण आहे जो सूर्यामध्ये राहून तप्त होत असतो. इत्थम प्राणाद्वायेश उदेती प्राणे अस्तमेती प्राणामुळेच हा उदयाला येतो आणि प्राणाने जास्त होतो. इति असे देखील श्रुती आहे. प्राणशब्द इथं मुख्यतः विष्णू असला तरी एक विष्णू परमात्म्याच्या ठिकाणी असला तरी देखील वायूमध्ये देखील आहे. अतः
सर्व वेदाद्यभिधेयत्वं वायोरप्यस्ति. सगळ्या वेदांनी अविधेय वायुदेव देखील आहेत बर का. प्राणस्य प्राणः इति श्रुतेः. हं, या श्रुतीमध्ये सांगितलेलं प्राणाचा देखील प्राण परमात्मा आहे. उभयोरपि प्राणशब्द हा सिद्ध एव. दोघांच्या मध्ये प्राणशब्द सिद्ध आहे म्हणून सांगितलं. अयं वाव शिशुर्यो अयं मध्यमः प्राणः इति विशेषणात उत्तम प्राणो विष्णुरीती च सिद्धम. हा, या असं विशेषण वायुदेवांना आहे म्हणून याकरता वायूचं विशेषण ह्या विष्णूला लागू होतं म्हणून सांगितलं. द्वात्मानो हि वेदेषु द्वौ प्राणो द्वौ च चेतनो. दोन प्रकारचे आत्मा असतात सगळ्या वेदामध्ये प्रसिद्ध आहे. दोन प्राण असतात, दोन चेतना असतात. अज्ञानाभिभवा सृष्टो अज्ञानाच्या किंवा पराजयाच्या गोष्टीने लागू न झालेले, स्पर्श न झालेले वायू आणि नारायण. अज्ञान आणि अभिभव म्हणजे हरणे. वायुर्नारायणश्च तौ तदन्ये चेतना सर्वे. त्याला सोडून सगळे चेतनात्मक आहेत. प्राणश्च आत्मा नैव च. प्राण आणि परमात्मा हे दोघ जण आहेत, त्यांना सोडून बाकी सगळे चेतन. अज्ञानाभिभव पृष्ठाः तस्मात् ते ह्यधमाः श्रुता. त्या लोकांना अज्ञान आणि पराजय नावाचं लागू होत असतं म्हणून ते अधम लोक आहेत. ते सगळे चेतन. मध्यमो वायुरेव म्हणजे मध्यम असणारा कोण वायू आहे. उत्तम म्हणजे केवळ हरिपरमात्मा. सर्व शब्दोदी तो तस्मात येतो द्वावेव. सगळ्या शब्दांनी हे दोघेही वाच्य आहेत. अन्ये तेव मितेः शब्दैः उच्यन्ते नामितैः क्वचित्. दुसरे देखील थोड्या बहुत शब्दांनी वाच्य आहे. अमित शब्दांनी ते वाच्य होऊ शकत. श्रीरप्यखिल शब्दोक्ता. सगळ्या शब्दांनी श्री लक्ष्मीदेवी देखील आहे. पण विष्णूंना तो मुख्यतः विष्णू परमात्मा सगळं ती देखील आहे, पण विष्णू सारखे मुख्यवृत्तीनं नाही आहे. अनंत नामकत्वाच सो अनंत गुणैरित. अनंत गुण नामाने युक्त असल्या कारणाने, त्या अनंत गुणाने युक्त असल्या कारणाने नामानी अस्मात. दुसरे नाव देखील असतातच गुणाने प्रत्यक्षते. ते सगळे गुण दाखवायसाठी आहेत म्हणून ब्रह्मांड पुराणामध्ये सांगितलं आहे. अन्य देवता विषयत्वेन प्रतीयमाना अपि ऋतु भगवद्विषया एव मुख्यतः. अन्य देवतांच्या विषयी असणारे जे काही ऋचा आहेत ना, मंत्र आहेत की नाही, ते सगळे भगवद्विषय भगवंताचा विशेष करून सांगतात. त्यानंतर वायुविषय. तस्मात बृहती सहस्रम सर्वंत मुख्यतो नारायणस्य. म्हणून बृहती सहस्रनाम जे आहेत की नाही, त्या सगळ्या बृहती सहस्रनामाच्या 1000 मंत्रांनी मुख्यतः नारायण परमात्मा सांगितला जातो. आणि तोच अन्न रूपाने आहे. तदाज्ञया वायुश्च. त्याच्या आज्ञेने वायुदेवांना देखील आहे. तस्मात तत्शंसनेन. म्हणून त्याची प्रशंसा केली असताना, ते मंत्र म्हटले असताना भगवान वायुश्च अधिप्रती प्रीतः. भगवान वायुदेव परमात्मा आणि वायुदेव दोघ जण प्रीत होतात म्हणून दाखवतात. किती दर्शवित. विश्वामित्रम हेतदहर इत्यादी एतदहत अहहा इत्यादिक मंत्रांनी एतदहश्यम शिष्यंतम इत्यादी वाक्याने विश्वामित्राने गायलेले आहेत. वृत्वं हत्वा पुरेंद्रस्तु महेंद्रत्वा विपत्तये महाव्रतं कर्म चक्रे हौत्रं चक्रे त्रकौशिकः भृगुरध्वर्युरभवत् ब्रह्मा ब्रह्माभवत् स्वयं उद्गाता वायुरभवत् स्वयं नारायणः प्रभु. वृत्राचा संहार झाल्यानंतर पूर्वी इंद्रदेवाला महेंद्रत्व नाव प्राप्त करून घ्यावं म्हणून महाव्रत कर्म करायला लागला.
आणि त्या यज्ञामध्ये हौत्र कर्म होता म्हणून कौशिक होते, म्हणजे कौशिक म्हणजे विश्वामित्र होता. भृगु अध्वर्य होता. ब्रह्मदेव ब्रह्मा होता. आणि उद्गाता या रूपाने वायुदेव स्वतः होते. नारायण परमात्मा स्वतः प्रभू म्हणून होता. साधस्यम करो तत्र तदन्य अन्य विचारतुज, बाकीचे सगळे जे ऋतुज आहेत की नाही, ते सगळे देवता आहेत की ते सगळे ऋतुज झाले, सदस्य कर्म करायला. बृहती सहस्रम शंशिष्यन्, बृहती सहस्र नावाचं शंसन करायला बोलायला लागले बरं, म्हणजे उच्चारण करायला लागले. यदा तस्मारकेशवम आणि त्या परमात्म्याचे स्मरण केलं. वायुना सह देवेश तदा वासवम आदिश, वायुदेवा सहित देवेश जेव्हा त्या ठिकाणी प्रशंसा करायला आले, त्यावेळेस परमात्मा वासवा म्हणजे इंद्रामध्ये आविष्ट झाला. आविष्टो विष्णुनाथेंद्र विष्णुनाथ इंद्रो, त्यानंतर विष्णू परमात्म्याने आविष्ट झालेला इंद्र वायुना सह कौशिकम, वायुदेवा सहित कौशिक काय करायला, शंस इत्युक्त्वा, पुन्हा एकदा शंसन कर रे, प्रशंसा कर रे. निषण्ण अभूत इदम अन्नं तवेति सहा, तिथं प्रशंसा करायला बसला असताना हे सगळं अन्न तुसत आहे असं म्हणला. वृक्षाहस्र ते 1000 मंत्र जे आहेत की नाही ते त्या ठिकाणी प्रशंसा करता करा. भक्तीने यज्ञाचा अंगभूत आहे असं म्हणून प्रशंसा करू. तत्श्रुत्वा तुष्टमगमंद केशव वायू संयुत, वायू समेत विष्णू परमात्मा संतुष्ट झालेले आहे. त्यानंतर द्वितीय वारम संशयती प्राहतम च जनार्दन, अरे ऋषे पुन्हा एकदा दुसऱ्यांदा प्रशंसा कर रे म्हणून म्हणला जनार्दन परमात्मा. प्रीत्यैव शक्रम आविष्ट, इंद्रामध्ये आविष्ट होऊन प्रसन्न होऊन त्याने याप्रमाणे प्रशंसा करायला विश्वामित्राला सांगितलं. आणि मग त्या विश्वामित्राने पुन्हा एकदा दुसऱ्यांदा प्रशंसा केली. विश्वामित्र हा शशंस तत, अतिप्रियत्वात भगवान अत्यंत आवडती गोष्ट असल्या कारणाने भगवान पुनरप्याह कौशिकम, पुन्हा एकदा त्या कौशिकाला विश्वामित्राला म्हणला. तृतीयंच शशंसासौ विष्णा विष्णोरन्नम प्रकल्पयत, तिसऱ्यांदा प्रशंसा केली आणि विष्णूचं अन्न, विष्णू परमात्म्याला अन्न समर्पण केलं. प्रशंसा म्हणजे प्रशंसा करून ते अन्न समर्पण केलेलं आहे. तत अतिदुष्टो भगवान ददानि वरम इत्युक्तो इत्यम, मग अत्यंत संतुष्ट झालेले विष्णू परमात्मा त्याला म्हणले मी तुला वर देतो. पूजेस प्रथमे त्वेव निज सालोक्यमीश्वर, त्यानंतर पहिल्यांदा त्याला काय सांगितलं, सालोक्य सालोक्य म्हणून मोक्ष आहे ते देतो. प्रसादात द्वितीय सामीप्यम, दुसऱ्यांदा प्रसन्न झाला असताना सामीप्य मोक्ष देतो. मग तृतीय पुनरेवच, तिसऱ्यांदा जेव्हा तो प्रशंसा केला त्यावेळेस मी तुला वर देतो. मग सन मुनी प्राह, जनार्दनाला परमात्मा असं म्हणला. सम्यक त्वामेव जानीयामिति, अरे मी तुम्हाला पूर्ण अगदी उत्तम रीतीने जाणू इच्छितो म्हणून तो विश्वामित्र म्हणला. मोक्षामध्ये अत्यंत सुख, उच्च असणारं सुख म्हणजे परमात्म्याला जाणून घेणं. मग त्या इच्छेने तो म्हणला. इच्छा इच्छास्तम प्राह भगवान इंद्रस्तु वायू संयुत, वायू सहित असणारा परमात्मा त्या इंद्रामध्ये असणारा त्याला म्हणला. सर्वनामाहमे अस्मे कहा, मी सगळ्या नावाने वाच्य असणार असा आहे. हे ज्ञान मम उत्तमम, हे जाणून घेणं म्हणजेच उत्तम ज्ञान आहे. यस्मात सर्व गुणत्व स्यात् सर्व नामत्व एव च होतो, सगळ्या गुणांनी परमात्मा युक्त आहे, सर्व नामाने युक्त आहे असं जाणून घ्यावे. नाही दोषाभिधान धाई विष्णू नामाने कानिचर,
दोष अभिदायक असणारे असे सगळे शब्द जे आहेत त्या सगळ्या शब्दांनी विष्णू परमात्म्याचे नाव कधीही वाच्य नसतात. कानिचित काही काही अदोषत्वान महाविष्णू सामान्य वचनांस्तवी. दोष परमात्म्यामध्ये कधी नसतात. त्या शब्दांना सोडून बाकीचे सामान्य वाचक असणारे जितके शब्द आहेत ते सगळे परमात्मा वाचक आहेत. सर्वोत्तम गुणात्मत्वात सदा नारायणस्य ही. नारायण परमात्मा सर्व उत्तम अष्टादश गुणांनी परिपूर्ण असल्या कारणाने सर्वोत्तम गुण त्या परमात्म्यामध्येच असतात. सामान्य आचक्षते हरे हे. सगळे नाव परमात्म्याला वर्णन करून परमात्म्याचेच वर्णन करून सांगत असतात. याव ज्ञानेन मोक्षस्यात्. जितकं ज्ञान झालं असताना आपला मोक्ष होतो की नाही, आपल्याला मोक्ष प्राप्त होतो की नाही, तावत ज्ञात्वापि तेवढं जाणलं तरी देखील कौशिक अधिक ज्ञान लब्ध्यर्थ म्हणजे अधिक ज्ञान प्राप्त व्हावं याकरता म्हणून मोक्षे अधिक सुखाप्ते, मोक्षामध्ये अधिक सुख प्राप्त व्हावं या उद्देशाने जानीयान त्वामी विप्राह. मी तुला जाणू इच्छितो आहे असं म्हणला. तस्मा आह जनार्दन. आह स केशव. त्या परमात्मा केशव त्याला असं म्हणला. इंद्रा विष्ट प्राणनाम धान्याच्या विधा प्रभू. पहा, इंद्राच्या मध्ये आविष्ट असणारा प्राण नावाचा आहे. हा, सगळ्या इतर देवता देखील त्या देवता शब्दाने देखील प्राणवाच्य आहे. आणि त्याच्यापेक्षाही उत्कृष्ट रीतीचा आनंद रूप असल्या कारणाने प्राण जसा आहे तसाच आहे. यत्वाद अहम नामा. मला सोडून तो राहू शकत नाही याकरता अहम नावाने मी आहे. अहेयत्वाद अहम नामा अस्मी आसनात मिनुतेरपी. आहे म्हणजे कोणालाही सोडून, त्याला सोडून कोणीही राहू शकत नाही म्हणून मी आसनात म्हणजे राहतो. अस्मी आसनात मिनुतेरपी. राहतो आणि जाणला जातो. तर तो वेद ते तिथं म्हणून वेत्ता म्हणतात. त्वम पूर्णत्वात सर्वनामक. पूर्ण असल्या कारणाने सर्व नामाने देखील तोच आहे. सर्व आणि बहुरूपत्वात सर्व रूपेषु पूर्तिता. सगळे बहुरूपी असणारा परमात्मा सगळीकडे असतो. सर्व रूपामध्ये देखील तो राहत असतो. पूर्णपणे राहत असतो. प्रभूतत्वात भूतनामा. पुष्कळ रूपाने तो राहत असतो. अनेक अतिशय रूपाने असतो म्हणून भूत आहे त्याला नाव आहे. सर्व रूप प्रसूततः. सर्व रूपांना देखील प्रसव देणारा म्हणजे जन्म देणारा तोच आहे. बहुरूप हा तो परमात्मा बहुरूपी आहे. भूतानी इत्युक्तो विष्णू सनातन. म्हणून त्या परमात्म्याला बहुरूप असं म्हणून सगळ्या प्राण्यांच्या ठिकाणी देखील बहुरूपाने राहत असतो. म्हणून विष्णू परमात्म्याला सनातन अष्टादश विष्णू परमात्मा. सनातन म्हणजे काय, अनादिकालापासून आहे. सर्वैश्वर्य स्वरूपाने युक्त आहे. हे इत्याभिधीयते. दैव सूर्य संस्थासन लोकंतपती. तो सूर्यामध्ये राहून सगळ्या लोकांना तप्त करत असतो. सर्व नामवतस्तस्य मम अन्नम मित्रमित्युच्यते. सर्व नामाने परिपूर्ण असणाऱ्या परमात्माचा अन्न म्हणजे सगळे पदार्थ अन्नाच्या रूपाने असतात म्हणून मित्र म्हणून नावाने. मिनोती त्रायती ती मित्र हा अन्नाभिमानिनी. साक्षात अन्नाची अभिमानी असणारी साक्षात लक्ष्मी देवी उत्तम श्रेष्ठ असणारी स्त्री म्हणून मानली जाते. सा अन्न इत्युच्यते. हेच अन्न म्हणून मानली जात असते बरं का. विष्णोर भोग्यात भोग्यत्वान मित्र इत्मेव च. परमात्म्याला भोग्य रूपाने असलेली तीच असते कारणाने मित्र देखील शब्दाने वाच्य आहे ती. दक्ष भागा स्थिते नत्वात. दक्ष म्हणजे आपला उजव्या भागामध्ये राहत असते ती. इनत्वात म्हणून दक्ष भागामध्ये राहून इन म्हणजे वास करते म्हणून दक्षिणम नाम सोचते म्हणून तिला दक्षिणा म्हणून म्हणतात. तस्या इनो हि तस्या इनो हि विष्णुस. तिच्या इन म्हणजे स्थान देणारा कोण आहे, विष्णू बरोबर. तिला स्थान देणारा विष्णू बरोबर. दक्ष भागामध्ये राहणारे
तिला स्थान देतो. तस्य अभिमानिनी वामभागाची अभिमानी आहे की नाही, म्हणजे उजव्या भागाची अभिमानी जी आहे की नाही, अन्यस्य लक्ष्मी ही सा देवरोत्तमा, म्हणून ती लक्ष्मी त्या ठिकाणी राहत असते, म्हणून देवता उत्तम असणाऱ्याची देवता म्हणून म्हणली जाते. वैश्वामित्रम तदन्नंतो वृक्षसहस्रात्मकम मतं. विश्वामित्राने प्रशंसा केलेलं जे आहे की नाही, त्या अन्नरूपाने ऋचांचे जे वर्णन केलेलं आहे. हं? विष्णू तसं म्हणजे विष्णू सहस्रनाम कसं असते तसंच तेवढंच. हं? सहस्र परमात्म्याच्या गुणाने परिपूर्ण गुणांचे वर्णन करणारा अशा प्रकारचे हे बृहती सहस्रनाम आहे. विश्वामित्र दृष्टत्वाद वैश्वामित्र तदीयते. विश्वामित्राने पाहिल्या कारणाने वैश्वामित्र विष्णू सहस्रनाम जसं असतं तसं बृहती सहस्रनाम देखील वैश्वामित्र ह्या शब्दाने विश्वामित्राने केलेलं म्हणून प्रसिद्ध झाले. इंद्राविष्ट कोयमिती शंकाम परिहर. हरी मध्ये आविष्ट असणारा कोण आहे हा, म्हणून ही शंका दूर करण्यासाठी हरी आदित्य संस्थितो विष्णुस्तपन अस्मी इति तो जीवान. आदित्यामध्ये राहणारा विष्णू परमात्मा मी सगळीकडे संतप्त राहत असतो, सगळीकडे तापत असतो, इति च उचिवान असं म्हणला तो. त्वाम जानीयामि इति प्रश्नमिच्छामि तस्य कुर्वतः. तुला मी जाणून घ्यावा अशी विश्वामित्राच्या मनामध्ये प्रश्न उद्भूत केलेला आहे, म्हणजे उठवलेला आहे. अभिप्राय द्वयम ह्यस्ति. म्हणजे ह्याच्यामध्ये दोन प्रकारचे अभिप्राय आहेत. एक तर शक्र अविष्ट असणारा आणि शक्र, असे दोघ आहेत. शक्र अविष्ट असणारा परमात्मा आहे आणि शक्र देवेंद्र आहे. हरे रीते मे तर का हा हरी परमात्मा म्हणून हरी म्हणून म्हणजे इंद्राला देखील म्हणतात बरं का. हरी म्हणून इंद्राचं देखील नाव आहे. आणि ते हरी ह्या शब्दाने विष्णू परमात्मा देखील आहे. ते जो बाहुल्य तो जनी बहु अत्यंत बहुतल म्हणजे पुष्कळ तेज असल्या कारणाने परमात्मा हरी शब्दाने वाच्य आहे. तस्य तर्कस्य सत्यत्वम ज्ञातव्यम प्रथमम्. ते जे तर्क आहे त्याचं सत्य स्वरूप जे आहे की नाही, पहिल्यांदा आपण जाणावं म्हणून त्यांनी प्रयत्न केला. द्वितीय विष्णू स्यात्. दुसऱ्यांदा जर विष्णू असेल तर ज्ञातव्यो मे विशेषतः, मग विशेष हे करून जाणायला पाहिजे मी, म्हणून दुसऱ्यांदा इत्यभिप्रायमस्यैव ज्ञात्वा विष्णू सनातन. त्याप्रमाणे स्वतः आपलाच अभिप्राय हे जाणून घेऊन विष्णू परमात्म्याने अभिप्रायत्वेस्यापि परिहार, दोन्ही प्रकारच्या अभिप्रायाला परिहार करण्यासाठी हरौ हरिर ददौ, परमात्म्याने काय झालं, प्राणो वाहमस्मी. अरे प्राण देखील मीच आहे बर का, प्राण शब्दाने देखील मीच आहे, इत्यादी नामसंदर्भम उक्तवान. असे नामाचे संदर्भ दाखवले. विशेष ज्ञान सिद्ध्यर्थम तन तन्माना नामना मुक्ती ही परमात्मनः. विशेष ज्ञान प्राप्त या उद्देशाने नावाने सगळ्या नावाने मीच वाच्य आहे बरं म्हणून म्हणले. इंद्राविष्ट कोयमिती शंका. अरे पुन्हा इंद्रामध्ये आविष्ट असणारा दुसरा कोण आहे असं शंका त्याच्यामध्ये उत्पन्न होऊ नाही. हॅलो काय रे, हे आमच्याकडे नाहीये हे सगळं काय सांगतात ते. हे सगळं भाष्य आहे. हो, भाष्यामध्येच आता इथून पुढे काहीच सापडत नाही. हे दक्षिण नाम उच्यते. ह्याच्यानंतर मग इथून पुढे ह्याच्यानंतर ब्राह्मण बदलतं. हम्म. कुठून नाहीये दक्षिण नाम सोच्यते. हे त्याच्यानंतर तशा येणो हे विष्णूच दक्ष भागे तसं. ह्याच्यानंतरच आता हे उपनिषद हे म्हणतच नाही, दुसरंच सांगतायत आपण. उपनिषन्नमिंद्रम दृष्ट्वा पिवामी त्वामेव जानीयामि ते. हो. आता आपण जे सांगताय तो पॅराग्राफ इथं नाहीच आहे. नाही आहे त्यात, तेच- मिसिंग पोर्शन म्हणून दिलंय. नाही, ते मी लिहिलं आता, कारण तुम्ही सांगताय मला काहीच सापडेना. ठीक आहे, पण भाषामध्ये आहे. हे हे भाष्यातच आहे. श्लोक असे लाल आहे त्याच्यात. नाही, वरचं सगळं भाषात आहे. अच्छा, हा. नाही, हे वरती. देखील. अच्छा. आता म्हणजे परत सांगा मला, आता मग मी काही दाखवत नाही.
तस्या इनो हि विष्णुस्य दक्षभागे स्थित सदा पर्यंत तुमच्या ह्याच्यात आहे. आहे हा. त्याच्यानंतर एकदम यस्या अभिमानिनी अन्नस्य लक्ष्मी सा देवतो उच्यते वगैरे तिथून नाहीये. हा. मग हं? उपनिषद हे आलं की सांगा, मग मी दाखवणं सुरू करतो. तुमच्याकडे हे येईल ना? पुढं तर नाही गेले आपण, एखादा जम्प तर नाही केला कारण? नाही ना? नाही नाही, मग ठीक हा आहे. भाग त्याच्यात नाहीये. नाही हा. हरेन मग. हरेन. उपनिषन्नमिंद्रम दृष्ट्वापि हे इथपर्यंत इथे ब्रह्मांडे म्हणून ब्रह्मांड पुराणातील वाक्य आहेत ते सगळे. हम्म. हम्म. हरकत नाही, ते संपलं की सांगा म्हणजे परत मला लोकेट करायला. यस्याभिमानिनी अन्नस्य लक्ष्मी सा देवतोत्तमा म्हणून तिथून सुरू करून इत्यादी ब्रह्मांडे पर्यंतचा भाग तुमच्या ह्याच्यात नाहीये. हम्म. मी हा मी हे काढून फोटो काढून तुम्हाला पाठव हो. आणि तुम्ही त्याच्यात घाला, हम्म. आहे की नाही? हो. हा, मी बदलिश करून एवढं घाल. हम्म. हम्म. ठीक आहे. हरेन. खरे, आज घालवतो, उद्या मग ते सांग. बर. हम्म? मग आता. कारण उपनिषन्न इंद्रून दृष्टवापी म्हणून जे आहे की नाही तिथून आहे तुमच्या ह्याच्यात. हम्म. उपनिषन्नम म्हणजे ब्रह्मांड पुराणाचं वाक्य संपल्यानंतरचं वाक्य सगळं हम्म. तुमच्या ह्याच्यात आहे. आहे. हम्म. मी याच्यासाठी फक्त म्हणजे मधला जो मला वाटलं जम्प झालं का एखादं पान असं काही. नाही, त्याच्यातलं तुमच्या ह्याच्यातलं हे काढून टाकलेलं आहे. हम्म. हम्म. मग आता. यस्याभिमानिन्य यस्याभिमानिनी अन्नस्य लक्ष्मी सा देवतोत्तमापासून ते इत्यादी ब्रह्मांडे पर्यंत 5-6 लाईन आहेत. हम्म. मी तुम्हाला पाठवतो, ते ह्याच्यात मिक्स करा, घालून हा. टाका. बर. हं? मग आता थांबायचंय का चालू ठेवायचं? 9 मिनिटं. हा, थांबू थांबू थांबू. हरेन. अरे, श्रीकृष्ण.